होणं गरजेचं आहे. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड अनिल शेट्टी आणि त्याचबरोबर तुम्ही आता अविनाश आलाय आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी. अक्षय गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतात फलंदाजी करत असताना, म्हणजे माझ्या आतमध्ये फलंदाजी करतो म्हणजे डॅनी पॅरेस यांनी संघ पुरस्कृत केला RN11. तर अक्षय गायकवाड यांनी मात्र पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहू शकतात म्हणजेच पलाक्षी जिजू 11. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. पहिला चेंडू डिलिव्हरी ओव्हरपिच चेंडू होता. एसटीच्या मागे चेंडू ग्रीप होत नाहीये. बाईचा सिग्नल. गुड डिसिजन फ्रॉम गणेश भोईर. व्हेरी गुड डिसिजन. धावसंख्या दाफलकर 1 ती म्हणजेच बाईच्या स्वरूपामध्ये. चेंडू ऑन साइडला प्लेस केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या डोक्यावरून चेंडू मागे निघून जातो. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. फलंदाज स्वतः आपला अकाउंट ओपन करतोय 2 धावेने. हॅलो इनसाइड एज प्लेड ऑन. फलंदाज बाद. क्विक रिप्लाय. मागच्या चेंडूवर खातं उघडलं अनिल शेट्टीने आणि त्याला तंबूचा रस्ता ताबडतोब दाखवला या षटकात गोलंदाज मदत अनिकेतने. दिस इज अ बिग विकेट, ह्यूज विकेट. पहिल्या सामन्यामध्ये निश्चित आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सूचना अशी आली आहे की पहिल्या सामन्यामध्ये कोणत्याही क्षणाला नवीनच चेंडू दिला जाणार आहे, पण दुसऱ्या सामन्यापासून तुम्हाला जर पहिल्या षटकानंतर जर चेंडू हरवतोय, गहाळ होतोय, खराब होतोय तर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल. याची मात्र आपण नोंद घ्या. फक्त पहिल्या सामन्यासाठी आमच्याकडे जुने चेंडू अवेलेबल नसल्या कारणाने प्रत्येक मोमेंटला तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार. याची मात्र आपण नोंद घ्या. 3 धावसंख्येवर फलंदाज बाद होते. अनिल शेट्टी बॅक टू द पवेलियन. धावसंख्या दाफलकावर 3 तुम्ही पाहतायत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत पुन्हा राऊंड विकेट. सामोरं जाईल तो स्ट्रायकिंगला फलंदाज. हो अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. भन्नाट वेग आहे. कॉन्क्रीट विकेट आणि याचा फायदा उचलतोय गोलंदाज तुम्ही आता अनिकेत. स्वप्नील ऑन द स्ट्राईक. स्वप्नील स्ट्राईक एंडला. अनिकेत राऊंड विकेट पुन्हा एकदा. हा चेंडू थोडासा दिशाहीन. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धावेत भर. धावसंख्या 10 फलकावर 4 धावा. थोड्याच वेळात कॉमेंटरी बॉक्समध्ये आमच्यासोबत अलिबागचे समालोचक जॉईंट होतील. आमच्यासोबत विद्यानगर अलिबागचे काका मात्र यांचं आगमन थोड्याच वेळात होईल. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट पुन्हा एकदा अनिकेत. हो ब्युटिफुल डिलिव्हरी. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. वाईड यॉर्कर. There is no chance for the Swapnil on strike. पेटनेम कैची आणि निर्णायक चेंडू. अप्रतिम षटक हाताळलंय. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले म्हणणार नाही तर पहिले षटक मार्गस्थ असताना खूप चांगली गोलंदाजी. राऊंड विकेट. इनसाइड एज आणि क्विक सिंगल. एकदा कंप्लीट झाली या चेंडूवर आणि संतोष मला सांगतात एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावर. RN11 संघ इथे मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत भागशाळा प्रीमियर लीग. नीटनेटकं सुबक आणि खूपच रेखीव असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून तुम्हाला एक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. लीग पद्धतीचे सामने आतापर्यंत या स्पर्धे आपण या मैदानावर भरपूर मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धा बघितली आहे. 50,000 असो, 1 लाख रुपये असो, मोठे मोठे दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये किंवा मैदानावर खेळून गेलेले आहेत. पण आजचा फॉर्मॅट खूप वेगळा आहे. आपल्या विभागातल्या सर्व खेळाडूंना मात्र संधी मिळाली आणि खास करून डोंबिवली वेस्टचे जे खेळाडू आहेत ना त्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळाली आहे.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो तो बॉबी. पलाक्षी झिजू 11 या संघाने नाणेफेक जिंकली. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत सकारात्मक निर्णय. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 5, 1 गडी बाद. स्ट्राईक एंडला स्वप्नील. स्लोरवन चेंडू, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पण जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. व्हेरी गुड रनिंग. स्वप्नीलच्या अकाउंट मध्ये एकूण 3 धावा. संघाची धावसंख्या धाव फलकावर 7. चेंडू हवेमध्ये उंचता गेलाय. बघायचं आहे मिड विकेट ऑफ लॉंग ऑन आणि निघून जाईल तो डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धाब्यांसाठी. धावसंख्या धाव फलकावर 9. डोंबिवलीतील असं एकमेव मैदान तुम्हाला पाहायला मिळते जे मात्र डिक्लेअर झोन मॅक्झिमम आहेत. षटकार चौकार खूप रेअरली, म्हणजे खूपच रेअरली पाहायला मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे पोटेन्शियल, गुणवत्ता असायला हवी, गरजेची आहे. ताकद असणं गरजेचं आहे, कारण खूप रेअर झोन असे आहेत या मैदानावर तुम्ही जिथे तुम्हाला षटकार आणि चौकार पाहायला मिळतात. धावसंख्या धावावर पुढे सरकली 2 धावेने. एकूण सिंगल डिजिट मध्ये 9 धावा. ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पण चेंडू डायव्हर्ट झालाय आणि चेंडू बघायचं पंच सिग्नल करतात. 2 धावा. आणि धावसंख्या डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 11 धावा धाव फलकावर. 11 ऑन द बोर्ड. बघा तुम्हाला आयोजक सूचना करताय श्वान शक्यतो आपण मैदानाच्या बाहेर घेऊन जा, जेणेकरून कुठल्या प्रकारचा अडथळा येणार नाही मैदानावर, किंवा जेणेकरून आपण ही काळजी घ्या की चेंडू तो पकडणार नाही. 11 ऑन द बोर्ड. चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी स्वप्नील आणि त्याचबरोबर अविनाश मध्ये. अविनाशला अजून स्ट्राईक जास्त रोटेट झालं नाहीये. पहिला चेंडू त्याने फेस केला होता. नेक्स्ट बॉल. बॉबी लीडिंग आहे. चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव. 1D. 1 धाव डिक्लेअर. नेक्स्ट मॅच साठी मी ऑलरेडी दोन्ही संघनायकांना सूचना दिलेली आहे. आपण वेळेवर उपस्थित राहायचंय. वर्धा वॉरियर्स वर्सेस BM ब्रदर्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपले टी शर्ट आपण आमच्या आयोजकांच्या माध्यमातून कलेक्ट करायचे आहेत आणि रेडी राहायचे टॉस साठी. वर्धा वॉरियर्स चला कॅप्टन यायचंय आमच्या डाव्या बाजूला, कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपण सर्व खेळाडूंनी यायचंय. आणि BM ब्रदर्स धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. संतोष मला सांगतात एकूण धावसंख्या 12 धावा धाव फलकावर. 12 लॉस ऑफ 1 इन सेकंड ओव्हर. 4 षटकांचे सामने. राऊंड विकेट. फुलर लेंथचा चेंडू तर ऑनसाइडला प्लेस केलाय. शतशक आहेत मिडॉनला. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 13 धावा धाव फलकावर. 13 लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, भरपूर बाउन्स होतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू. व्हाईट सिग्नल. धावसंख्या 14 धावा. निलेश आणि अप्रतिम कामगिरी गणू भोईरची. पंचांच्या भूमिकेत तटस्थ भूमिका पंचांची. चेंडू हवेमध्ये ऑन साइड. अप्रतिम फटका. बॅक टू द बॉलर. ओव्हर द बॉलर सेट, पण फक्त 2च धावा. चांगलं टायमिंग. प्रत्येक बॅट्समनचा प्रयत्न हा आहे की एक्झॅक्टली डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊ दे, जेणेकरून त्या प्रत्येक शॉटवर किंवा प्रत्येक फटक्यावर 2 धावा मिळतील. चला BM ब्रदर्स आणि वर्धा वॉरियर्स. मी मगाशी सूचना दिली होती की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि जो संघनायक उपस्थित नसेल त्या संघाला 3 रनची पेनल्टी. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ही क्रिकेट स्पर्धा फक्त आणि फक्त आपल्यासाठी आहे. मगाशी मी उल्लेख केला की डोंबिवली पश्चिम येथील जे खेळाडू ज्यांना मात्र प्लॅटफॉर्म मिळाला नाही, व्यासपीठ मिळालं नाही, गल्ली बोळ्यामध्ये आतापर्यंत क्रिकेट खेळत होते, त्यांना एक चांगली क्रिकेट स्पर्धा खेळण्याची संधी मिळते. चांगलं व्यासपीठ मिळतंय, चांगलं मैदान मिळतंय. बेसिक खूप चांगलं आहे आणि त्यामुळे विनंती आहे प्रत्येक संघनायकाला की आपण वेळेवर या आणि ते मात्र चांगलं क्रिकेट खेळा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये.
बॉलर्स नेम. प्रसाद सुर्वे गोलंदाजी मार्कवर. तीन बॉलला 2-2 आले. चेंडू हवेमध्ये आणि ड्रॉप. एक लॉलीपॉप कॅच होता एक्झॅक्टली बरोबर मिडॉनला. आणि प्रसादने पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला मोठं यश मिळवून नेण्याचा प्रयत्न केला, पण तिथे मात्र मिस्टेक होते, चूक होते. आणि स्वप्नील म्हणजे कॅप्टनचा झेल इथे सुटतोय. स्ट्राईक एंडला अविनाश ओपनिंग बॅट्समन. धावसंख्या 10 फलकावर 17. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, क्रॉस बॅटेड शॉट, पण एकच धाव. स्कोर मूज ऑन 18 रन. 18 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना मैदानावरती बाद प्रसाद सुर्वे या गोलंदाजाकडून. चेंडू हवेमध्ये चांगला फटका, सेफ शॉट अँड डिक्लेअर झोन. 2 धावा. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली एकूण धाव फलकावर 20. मगाशीच उल्लेख केला की आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आमची साथ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देतील अत्यंत दिग्गज समालोचक विद्यानगर अलिबागचे काका म्हात्रे, आणि त्यांचं आगमन सुद्धा झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत काका म्हात्रे. त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे कनिष्ठ मित्र त्यांचे चिरंजीव स्वप्नील सुद्धा येत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला फटका कॅप्टनच्या बॅटमधून. आणि दुसरी धाव घेणार का बघायचं. फेक चांगली झाली आहे, कलेक्शन होत नाहीये प्रसाद सुर्वेकडून. क्विक सिंगल, एक डबल. 2 धावा कंप्लीट झाल्या त्या चेंडूवर स्वप्नीलच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करत असताना धावसंख्या 10 फलकावर 22. 22 धावा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची मात्र आपण नोंद घ्या. बीएम ब्रदर्स वर्धा वॉरियर्स. 12 ते 13 सामने आजच्या दिवसात आम्हाला कव्हर करायचे, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर ही स्पर्धा सुरू केली आहे. समोर चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू ब्रश होऊन भिंती लागून आतमध्ये येतोय. 2 धावा ते पूर्ण होतील या चेंडूवर. अजून 2 धावा झाल्यात ऍड धाव फलकावर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धाव फलकावर. प्रसादच्या षटकामध्ये बघा पहिल्याच चेंडूवर त्याने एक मोठी सफलता देण्याचा प्रयत्न दिला, पण तिथे मात्र चूक झाली आणि त्या चुकीची भरपाई तुम्हाला करावी लागते. 1 to go. 24. ओ द विकेट. हो चांगला चेंडू होता, सरप्राईज डिलिव्हरी. थोडासा चेंडू बाउन्स झाला. स्वप्नीलसाठी एक सरप्राईज डिलिव्हरी. डॉट बॉल. 24 धावा धाव फलकावर. 8.00 ची गती. 3 षटकं संपली आहेत आणि धावसंख्या अंकित झाली ती 24 धावा धाव फलकावर. 24 ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. चला वर्धा वॉरियर्स आणि बीएम ब्रदर्स रेडी राहायचे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये ताबडतोब टॉस केला जाईल याची मात्र आपण नोंद घ्या. निर्णय षटकामध्ये चेंडू सोपवलाय संगणकाने. गोलंदाज 4थ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी येतोय. करण गोलंदाजी मार्कवर. 4थं षटक घेऊन करण येतो गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ, क्रॉस बॅटेड शॉट. क्षेत्ररक्षक आहेत आणि जज. गुड कॅच. सुंदर झेल टिपलाय डीप मध्ये विनयने मिड विकेट मध्ये. आणि दुसऱ्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज जेव्हा बाद झाला धावसंख्या धावफलकावर जेमतेम 3 होत्या आणि त्यानंतर 21 धावांची पार्टनरशिप 2 फलंदाजांमध्ये स्वप्नील आणि अविनाश मध्ये सेकंड विकेट साठी. आज रेग्युलरचे 8 संघ लीग मध्ये खेळतील. प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रुपये 20,000. दुसरा क्रमांक 10,000. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीराची काही पारितोषिक आहेत वैयक्तिक. त्याचबरोबर सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा मला इथे बॅट लाभलेले आहेत. मिलिंद कानिटकर, सुनील श्रियान यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. चांगला चेंडू होता. चांगला बाउन्स सुद्धा मिळाला चेंडूवर. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाले. 25 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट इन द लास्ट ओव्हर. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक मयूर.
4थ्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला मयूर. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जज करतोय. बॉल अँड कॉट. फलंदाज बाद. 0चा चष्मा घालून मयूर तंबूत परततोय. भोपळाही फोडता आला नाहीये मयूरला, कारण 3ऱ्या क्रमांकावर तुम्ही आता 3रा विकेट मिळतोय इथे मैदानावर होतो, म्हणजेच पलाक्षी जिजू 11 या संघाला. स्ट्राईक एंडचे जे पंच आहेत निलेश यांच्या बाजूला कोणीच थांबू नका प्लीज. नम्र विनंती आहे आयोजक, कुठलाही खेळाडू तिथे थांबू नका प्लीज. तुम्ही थांबलात अजून तिथे गर्दी होणार आणि सगळे चर्चा करत बसणार. चला मागे जायचं निघून, कोणी थांबू नका. नवीन फलंदाज येतोय 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी. स्ट्राईक एंड. ब्युटिफुल डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. काय चेंडू राईज होतोय, बाउन्स होतोय आणि स्वप्नीलला खूप काही प्रश्न विचारून जातोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला यश 5व्या क्रमांकावर. यश कांबे. चेंडू हवेमध्ये बघायचं आहे, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला जज करतोय. जेलची संधी आणि यास इट इज फलंदाज बाद. काय गोलंदाजी केल्या षटकामध्ये गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये करणने. 3 गडी या षटकात त्याने बाद केलेत. अत्यंत इकॉनॉमिकल षटक. आणि बाबूशांच्या भाषेत जर सांगायचं झालं, मेरे करण अर्जुन आएंगे. करणने मात्र येत असताना काय गोलंदाजी केली आहे. धावसंख्येला पूर्णपणे इथे मात्र स्थगित दिली आहे. 3 षटकाखेर 24 धावा होत्या. या षटकात आतापर्यंत एकच धाव आली आहे. अत्यंत कंजूस गोलंदाजी या षटकात करणकडून. ओ द विकेट. नेक्स्ट बॉल. हो चांगला चेंडू होता. इनसाइड एज आहे, खालचा कट करून लागून चेंडू मागे जातोय. शॉर्ट थर्ड मॅन किंवा फ्लाइंग स्लीप मध्ये संधी धावचीतची. 1 वर डाऊन आणि त्यातून एक फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये विकेटला खूप तेवढंच महत्व आहे, लक्षात घ्यावा ही गोष्ट. उमेश जाधव यांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. विकेट आणि टॉसला तेवढंच महत्व आहे स्पर्धेमध्ये, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कारण सामना जेव्हा बरोबरी सुटेल, कारण या मैदानावर हे चान्सेस काका भरपूर आहेत. कारण छोटं ग्राउंड आहे, स्मॉल ग्राउंड आहे, डिक्लेअर झोन आहे. त्यामुळे या ग्राउंडवर असे चान्सेस खूप आहेत जिथे मात्र सामना टाय होऊ शकतो. आणि जर सामना टाय झाला तर विकेट्स आणि त्यानंतर मग नंतर टॉसचा विचार केला जाईल, याची मात्र नोंद घ्या आपण. धावसंख्या 26 धावा. काय जबरदस्त कंट्रोल केलं या षटकामध्ये. अवघ्या 2 धावा आणि लक्ष ठेवलंय जिंकण्यासाठी, म्हणजे 27 धाव्यांचं. इज अ ब्युटिफुल ट्रॉफी इन द टुर्नामेंट. रेग्युलर टीम, 40+ टीम, अशा 2 पूलमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पलाक्षी जिजू पॅकर्स या नावाने संघ तुम्ही आता खेळतोय मैदानावर. चला BM ब्रदर्स वर्धा वॉरियर्स टॉस साठी या. वर्धा वॉरियर्स अँड BM ब्रदर्स रेडी फॉर द टॉस. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. उमेश जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला सूचना आल्या होत्या. उमेश जाधव, नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जो संघनायक उपस्थित नसेल त्या संघाला मात्र 3 रनची पेनल्टी दिली जाईल. चला बॅट्समन पाठवा. पलाक्षी जिजू. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. प्रसाद बॅट्समन पाठवा आपले. नेक्स्ट टॉस साठी रेडी राहायचं आहे. सव्वीस धावा अंकित झाले धावफलकावर. बॅटिंग आपण स्वप्नीलची खूप चांगली बघितली, मैदानावर तो बाद झाला, चांगला कॉन्ट्रीब्यूट केला आपल्या संघासाठी. तर वैयक्तिक धावसंख्या जर आपण त्याची बघितली, सतरा धावा वैयक्तिक त्याने कुठल्या मैदानावर.
चला ओपनिंग बॅट्समन पाठवायचे ताबडतोब. 27 धाव्यांचं लक्ष आहे. चला टॉस साठी रेडी द्या. वर्धा वॉरियर्स, बीएम ब्रदर्स. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात रेग्युलरच्या माध्यमातून. त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल पलाक्षी, जिजू 11, आर्यन 11, वर्धा वॉरियर्स, बीएम ब्रदर्स, हॅरी 11, ओम 11, यश 11 आणि सुजल 11. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आणि पुढच्या सामन्यात तुम्हाला आमच्या राईट साईडला टॉस बॉक्स आहे. त्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. सुरेश नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करत आहोत. स्ट्रायकिंग एंडला करण, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात आघाडीला येतो म्हणजे बॉबी. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अनिल शेट्टी. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, लेट कट गलीमध्ये. बीएम ब्रदर्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला डिसिजन सुद्धा आपण लवकरात लवकर कळवा. हो, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. अप्रतिम चेंडू ऑन द टोस. फलंदाज उभा राहिला होता ऑन द टॉस पूल करण्याचा प्रयत्न, पण सफलता मिळत नाहीये. डॉट बॉल. बॉबी ऑन स्ट्राईक. धावसंख्या 10 फलकावर 1. 27 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये. ओ द विकेट. चांगला फटका ऑन साइडला. डिक्लेअर झोन. 2 धावा. खातं उघडले 2 धावेने, ते म्हणजेच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक एंडला बॉबीने खातं उघडले आणि शेट्टीच्या अगेन्स्ट. धावसंख्या 10 फलकावर 3. सामना जिंकण्यासाठी करायच्या त्या 27 धावा. पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं 26 धावा इथे अंकित केल्या आर्यन 11 या संघाने, ज्या संघाला मात्र पुरस्कृत केलंय डॅनी पॅरिएत्रा याने. नेक्स्ट बॉल फ्रॉम अनिल. हो, चांगला चेंडू आहे. थोडासा स्लोअर वन चेंडू, थोडंसं गती कमी केली. गुड लेंथ वर चेंडू टाकला आणि तुम्हाला बीट केलं स्ट्रायकिंगला फलंदाज बॉबीला. अँड डॉट अगेन. धावसंख्या 10 फलकावर 3. ओव्हरपिच आहे. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. ओव्हरपिच होता. कायच एक्झिक्यूट केलं बरोबर मिड ऑफ वरून. डिक्लेअर झोन मध्ये 2 धाव्यांसाठी धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण अंकित झाल्यात त्या 5 धावा. थँक्यू राजेश. आमच्या सोबत जे गुणसंख्या लेखक म्हणून काम पाहत आहेत, नंतर स्वप्नील म्हणून इथे ॲज अ स्कोर म्हणून काम पाहतील म्हणजेच कैची. त्यामुळे दोघांनी ही जबाबदारी मात्र वाटून घेतली आहे. जेव्हा स्वप्नील खेळत असेल तेव्हा राजेश स्कोरिंग करेल. संतोष आमच्या सोबत जे गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आहेत. ओव्हर द विकेट. पुन्हा अनिल. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. ऑन साइडला प्लेस केला आहे. बघा, आयोजकांच्या माध्यमातून जी सूचना दिल्या होत्या सर्व खेळाडूंना, रूल सगळ्यांसाठी समान असणार आहे. बघा, जेमतेम 8 संघ स्पर्धेमध्ये खेळतात आणि प्रत्येक संघाच्या संगणकाला मी सूचना दिली होती की बॉटम ब्लॅकच असणं गरजेचं आहे. बाकी दुसरा कुठलाही रंग नको आहे, दुसरा कुठलाही कलर नको आहे बॉटम मध्ये. बॉटम कंपल्सरी ब्लॅक. इट इज अ कंपल्सरी. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण मेंडेटरी आहे या गोष्टी सर्व. एका षटकाखेर धावसंख्या 10 फलकावर 6. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश. चेंडू ओव्हर पिच. व्हॉट अ शॉट. बॅक टू द बॉलर. खूप चांगलं एक्झिक्युशन. 2 धावा. अत्यंत बारकाईने वाकून अक्षरशः गणेश भोईर बघत चेंडू कुठे जातोय, कारण काका या मैदानावर डिक्लेअर झोन आहे. चौकार षटकार खूप रेअर आणि खूप डिफरंट झोन आहेत. षटकार चौकार खूप रेअरली बघायला मिळतात.
सरळ आपण जर मारला सगळ्यात लांब उंचड गेला चेंडू तर षटकार आणि चौकार याची नोंद पंच करतील. पण षटकार चौकार खूप रेअरली बघायला मिळतात, असं तुम्हाला मैदान पाहायला मिळते. ते म्हणजेच अत्यंत जुनं मैदान, ऐतिहासिक मैदान, अक्षरा मैदान. चांगला चेंडू ऑनसाईडला प्लेस केला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर बॉबीकडून. एकच धाव मिळाली चेंडूवर. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये 9 धावा, 27 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. बीएम ब्रदर्स नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि इथे मात्र होती ती चूक. वाईट +1 बोनसच्या या 2 धावा. धावसंख्या डबल डिजिटमध्ये, दुहेरी अंकात 11 धावा धावफलकावर. मिस्टेक्स होत आहेत मैदानावर. लॉट्स ऑफ ट्रॉफीज, भरपूर काही चषक तुम्हाला पाहायला मिळत आहेत जे खास करून पनवेलहून इथे आलेत. पण त्याच्यावर तुम्ही आता श्रीकांत बिरुळे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. तुम्हाला पाहायला मिळते आमच्या स्क्रीनच्या समोर. 2 धावा या चेंडूवर डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 13. खूप सुंदर व्ह्यू तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहायला मिळते. खूप सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक खेळाडूचं मात्र एक याचं म्हणणं असेल की एक तरी ट्रॉफी माझ्या घरी जावी. सामन्यावरचा पुरस्कार मिळवीन, मी ट्रॉफी ती घेऊन जाईन. त्यामुळे प्रत्येक खेळाडू इथे मात्र प्रयत्नशील असेल प्रत्येक सामन्यामध्ये चांगला परफॉर्म करण्यासाठी. धावसंख्या 13 विदाउट लॉस. पुल करायचा प्रयत्न. स्लोअर 1 चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. नॅशनल लेग ब्रेक ही ओळख आहे या खेळाडूची. गोलंदाज अविनाश बॉबीच्या सोबत मदत करण आघाडीला आलाय. ज्या करणने अप्रतिम षटक हाताळलं. 2 धावेचं 3 गडी त्याने बाद केले त्या षटकामध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल. हो, लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये, पण नकार दिलाय करणने बॉबीला. षटक दुसरं इथे समाप्त होत आहे. 2 षटकाकडे धावसंख्या आपण बघत आहोत. अंकित एकूण धावफलकावरती एकूण 14 धावा. आतापर्यंत गती खूप चांगली आहे प्रत्येक षटकामागे 7ची, कारण 27 धावा करायच्या आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. वन टू गो. स्टील 1 to go. 14 ऑन द बोर्ड. अजून एक चेंडू शिल्लक आहे. सरासरी आतापर्यंत खूप चांगली आहे, कारण 27 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 6.75ची सरासरी राखायची आहे. चांगला फटका ऑन द टोस 2 धावेंसाठी. धावसंख्या धावफलकार 16 धावा. त्यामुळे समीकरण आता मात्र उरलंय 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 धावेंची गरज. तर महेंद्र मात्रे यांचे इथे आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यासपीठावर. अनिकेत मात्रे यांचे पिताश्री आहेत आणि मोटागाव 40 चे सुद्धा खेळाडू आहेत. त्यांचं सुद्धा आगमन झाले. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता. 11 धावेंची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवर योगेश उर्फ दगड्या. स्लोअर 1 चेंडू. हो, व्हॉट अ बॉल. अप्रतिम डिलिव्हरी, फ्लायटेड डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी फॉर करण. इक्वेशन आता खूप चांगलं आहे. 11 चेंडू आणि 11 धावेंची गरज. रन अ बॉल इक्वेशन. नेक्स्ट बॉल फ्रॉम योगेश अगेन. स्टेपवरून खेळायचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला, पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. हे आवाज तुम्हाला काका सातत्याने ऐकायला मिळणार पूर्ण दिवसामध्ये.
धावून घ्या, धावून घ्या, धावून घ्या. कारण मैदानाच्या तुम्ही पाहता सभोवताली पूर्णपणे इथे झाडं आहेत आणि त्या झाडाला चेंडू लावून कधीही आतमध्ये येऊ शकतो आणि जर चेंडू आतमध्ये आला तर तुम्हाला धावून धावा पूर्ण करायचे आहेत. जर एकदा तो चेंडू त्या भिंतीच्या पलीकडे त्या कंपाऊंडच्या पलीकडे गेला तरच 2 धावा आहेत, पण त्याच्यात तुम्हाला 2 धावा धावून ते पूर्ण करायचे आहेत. धावसंख्या 18. स्टेप ऑन, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय आणि बघायचंय गणेश बोर याच्यावर काय सिग्नल करणार. पण पंचांचा इशारा 2 धावेंचा, कारण पंच बराच वेळ चेंडू बघत होते आणि आवाज सुद्धा ऐकायला मिळाला की षटकार किंवा चौकार असायला हवा, पण चेंडू तिथे थांबतोय, थोडासा पॉज घेतोय आणि धावसंख्या 20 धावा अंकित झाली धावफलकावर. 7 धाव्यांची अजूनही गरज. 9 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. चांगला फटका गॅप मध्ये, एकदा तिथे कंप्लीट झाली. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं आहे अविनाश कडून. स्कोर मूव्स ऑन 21. 21 धावा धावफलकावर. कॅप्टनच्या डिलिव्हरीज तुम्हाला पाहायला मिळतात वापरल्या त्या स्पर्धेमध्ये. चांगला फटका, चांगला फटका थ्रू द मिड ऑफ. 2 धावा मी दिल्या चेंडूवर. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. एकूण धावफलकावर एकूण अंकित झाले त्या 23 धावा. अजूनही 4 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता. बॉल 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 मागतात उमेश. बॉलची मागणी ते होते. नेक्स्ट मॅच पासूनच तुम्हाला जुना चेंडू मिळणार आहे, आम्ही सूचना आधीच दिली होती. चांगला फटका, पुन्हा त्या 2 धाव्यांसाठी जाणार चेंडू वाटतं आणि तेच तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धाव्यांसाठी आणि धावसंख्या धावफलकावर 25. 25 ऑन द बोर्ड. जस्ट 2 रन अवे फ्रॉम द फर्स्ट विक्ट्री. पलाक्षी जिजू 11 हा संघ तुम्ही पाहतात. अक्षय गायकवाड या संघाचे पुरस्कर्ते. RN11 संघ मालक आहेत ते म्हणजेच डॅनी पॅरियत्रा यांनी पुरस्कृत केलेले संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन धावांची गरज आहे फक्त. चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये एकदा तिथे कंप्लीट झाली आहे चेंडूवर आणि स्कोर इज इक्वल. धावसंख्या 26. बॉलर नेम, बॉलर्स नेम साहिल. साहिल गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला प्लेस केलंय. तोपर्यंत एक धाव आणि सामना ते जिंकलाय. 3.2 षटकं कंप्लीट झाली आणि ते मात्र सामना जिंकलाय. कारण विक्ट्री प्रत्येक संघासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लीग मॅचमध्ये खेळत असताना तुम्ही किती चेंडूमध्ये सामना फिनिश केला हा सुद्धा ती गोष्ट इम्पॉर्टंट असते. आणि 3.2 षटकात सामने ते मात्र जिंकलेला आहे पलाक्षी जिजू 11 या संघाने. पहिल्या सामन्यामध्ये नोंद केली आहे सामना जिंकत असताना.